डॉक्टरही थक्क. वृद्धकाळात पोळ्या कमी खाल्ल्याने होतात हे 6 चमत्कारिक फायदे. मित्रांनो, तुमच्या घरातही ज्येष्ठ नागरिक आहेत का? किंवा तुमचं वय म्हणजे तुमच्या स्वतःचं वय 60, 65 किंवा 70 वर्षापेक्षा जास्त झालं आहे का? मित्रांनो, आपल्या समाजात प्रेमाने नेहमी एक गोष्ट सांगितली जाते, अरे अजून 2 पोळ्या खा म्हणजे शरीरात ताकद येईल. लहानपणापासून तरुणपणापर्यंत ही गोष्ट अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीराच्या गरजा पूर्णपणे बदलतात. वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की वाढत्या वयात गरजेपेक्षा जास्त पोळ्या खाणं ताकद देण्याऐवजी अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं. वय वाढल्यानंतर आपली पचनसंस्था मंदावते आणि शारीरिक हालचालही कमी होते. त्यामुळे शरीराला तरुणपणा इतका कॅलरीची गरज राहत नाही. अशा वेळी विचार न करता जास्त पोळ्या खाल्ल्यामुळे पोटात गॅस होणं, अपचन, अचानक वजन वाढणे आणि रक्तातील साखरेची पातळी वाढणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही पूर्णपणे पोळी बंद करावी, मात्र आपल्या वयानुसार तिचं योग्य प्रमाण ठरवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वाढत्या वयात थोड्या कमी प्रमाणात पोळ्या खाल्ल्याने कोणते 6 चमत्कारिक फायदे मिळतात. चला तर मग सविस्तर याबद्दल जाणून घेऊया. बघा, फायदा क्रमांक 1, पचनसंस्थेवरील ताण कमी होतो आणि हलकं वाटतं. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनसंस्थेवरील ताण कमी होतो. वय वाढत गेल्यानंतर आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांचं कामही मंदावू लागतं. पोटातील पचनशक्ती आणि पाचक एन्झाईम्स तरुणपणा इतके सक्रिय राहत नाहीत. जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने एका वेळी 3 किंवा 4 जड पोळ्या खाल्ल्या तर त्या पचनासाठी पोटाला खूप मेहनत घ्यावी लागते. यामुळे जेवणानंतर पोट जड होणे, आंबट ढेकर येणे, गॅस होणे किंवा अपचनाचा त्रास सुरू होतो. पण जेव्हा तुम्ही तुमच्या गरजेनुसार मर्यादित प्रमाणात पोळ्या खाता आणि ताटात डाळ, हंगामी भाज्या आणि सॅलडला जास्त जागा देता, तेव्हा पचनसंस्थेवरील ताण खूप कमी होतो. अन्न सहज पचतं आणि दिवसभर हलकं व ताजंतवानं वाटतं. फायदा क्रमांक 2 बघा, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आजकाल वाढत्या वयात मधुमेहाची समस्या खूप सामान्य झाली आहे. पोळीत मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतं, जे शरीरात गेल्यानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्या तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. पण जर तुम्ही पोळीचं प्रमाण थोडं कमी करून त्याऐवजी फायबरयुक्त भाज्या किंवा प्रथिनांनी भरपूर डाळींचा आहारात समावेश केला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ही छोटीशी सवय मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. फायदा क्रमांक 3 बघा, वजन संतुलित राहतं आणि सांध्यांवरील ताण कमी होतो. तिसरा मोठा फायदा म्हणजे वजन नियंत्रणात राहतं आणि सांध्यांवरील ताण कमी होतो. जसं जसं वय 60 किंवा 70 वर्षापुढे जातं तसं तसं धावपळ किंवा जड काम कमी होतात आणि बहुतेक वेळ बसून किंवा आराम करण्यात जातो. जेव्हा शारीरिक हालचाल कमी होते आणि आहार मात्र पूर्वीसारखाच राहतो, तेव्हा शरीरात अतिरिक्त चरबी साचू लागते आणि वजन वाढू लागते. ज्येष्ठांमध्ये वाढलेलं वजन गुडघे, कंबर आणि सांध्यांसाठी खूप मोठी समस्या ठरू शकतं. जेव्हा तुम्ही पोळ्याचं प्रमाण संतुलित ठेवता तेव्हा वजन नियंत्रणात राहतं. यामुळे गुडघे आणि सांध्यांवरील अतिरिक्त ताण पडत नाही आणि वृद्धापकाळातही चालणं फिरणं अधिक सोपं होतं. फायदा क्रमांक 4 बघा, गॅस आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून आराम. चौथा फायदा म्हणजे गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून पूर्णपणे आराम मिळू शकतो. अनेकदा तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींना असं म्हणताना ऐकलं असेल की काही खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं. यामागचं एक मोठं कारण म्हणजे एका वेळी क्षमतेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट म्हणजेच खूप पोळ्या खाणं. जेव्हा अन्न पोटात जास्त वेळ न पचता राहतं तेव्हा त्यामुळे गॅस आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. मर्यादित प्रमाणात पोळ्या खाणं, त्यासोबत पुरेसं पाणी आणि सॅलडचा समावेश करणं यामुळे पोट फुगण्याचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि पोटही स्वच्छ राहतं. फायदा क्रमांक 5 बघा, शरीरात आळस कमी आणि उत्साह जास्त राहतो. 5वा फायदा म्हणजेच शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. तुम्हालाही जेवणानंतर खूप झोप येते का किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं का? असं यासाठी होतं कारण आपण खूप जड जेवण किंवा जास्त पोळ्या खाल्ल्या तर त्या पचवण्यासाठी शरीरातील मोठा रक्तपुरवठा आणि ऊर्जा पोटाकडे वळते. त्यामुळे मेंदू आणि शरीराच्या इतर भागामध्ये सुस्ती जाणवू लागते. पण जर जेवण हलकं आणि संतुलित असेल तर ते पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. परिणामी तुम्ही दिवसभर अधिक सक्रिय, उत्साही आणि ताजेतवाने राहता. सकाळी किंवा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठीही शरीरात भरपूर ऊर्जा टिकून राहते. फायदा क्रमांक 6 बघा, शरीराला इतर आवश्यक पोषक घटक मिळतात. 6वा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीराला इतर आवश्यक पोषक घटक मिळतात. जरा विचार करा, जर तुमचं ताट फक्त 4-5 पोळ्यांनीच भरलेलं असेल तर डाळ, हिरव्या भाज्या, सॅलड किंवा सूपसाठी जागाच उरणार नाही. पोळ्याचं प्रमाण थोडं कमी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ताटात इतर पौष्टिक पदार्थासाठी जागा तयार होते. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर मिळतात. हे सर्व पोषक घटक वाढत्या वयात स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि हाडं ठिसूळ होण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश इतकाच आहे की वृद्धापकाळात निरोगी राहण्याचं खरं रहस्य म्हणजे जेवण सोडणं नव्हे, तर योग्य प्रमाणात योग्य आणि संतुलित आहार घेणं, कमी पण पौष्टिक अन्न, पुरेसं पाणी आणि नियमित हालचाल या छोट्या सवयी मिळून तुम्हाला असा वृद्धापकाळ देऊ शकतात ज्यामध्ये औषधावर अवलंबून राहण्याची गरज कमी पडते. तुम्ही 80 वर्षाच्या वयातही तुमची अनेक कामं आनंदाने आणि आत्मविश्वासाने स्वतः करू शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत, आई-वडिलांसोबत तसेच मित्रांसोबत नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आरोग्याशी संबंधित अशाच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुखी आयुष्य जगा. धन्यवाद.